और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटामध्ये मोठा संघटनात्मक निर्णय घेत नाना बागुल यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। ठाणे प्रदेश अध्यक्ष अण्णा रोकडे यांनी ही कारवाई जाहीर केली आहे। याचवेळी पंडित निकम यांची उल्हासनगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून आशा सोनवणे यांची महिला जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा पक्षाचे नेते बीबी मोरे यांच्या निवासस्थानी करण्यात आली। महापालिका निवडणुकीदरम्यान शिवसेनेबरोबर हात मिळवत नाना बागुल यांनी पक्षाचं नुकसान केल्याचा गंभीर आरोप पक्ष नेतृत्वाकडून करण्यात आलाय। त्यामुळेच त्यांच्या विरोधात ही कठोर कारवाई करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं। ठाणे प्रदेश अध्यक्ष अण्णा रोकडे यांनी सांगितलं की या सर्व नियुक्त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार करण्यात आल्या असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा हा निर्णय आहे। नवीन नेतृत्वाच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक सक्रिय व प्रभावी होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। मी माझं लेखी पत्रकारांना दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कारण दिलेले आणि त्या कारणाने मी त्यांना पदमुक्त केलेलं आहे। याविषयी तुमचं नाना बागुल यांच्याशी काही बोलणं झालं होतं? नाना बागुलांना आम्ही आठवले साहेबांना सांगितलं, सुरेश बारसिंगेला सांगितलेले, उल्हासनगरचे 15-20 लोक महिलासह आठवले साहेबांना तक्रार लेखी दिले आणि आठवले साहेबांनी सांगितलंय तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात आणि तुम्हाला योग्य पक्ष आमचा वाढून द्या, संघटना वाढून द्या। पॅन्थरच्या टायमाला 1 ते 5 नंबरपर्यंत आम्ही झोपडपट्ट्या बसवले आणि आमच्या विश्वासातले आणि कोणी म्हणा नको अध्यक्षासाठी यांनी 1 लाख दिले, त्यांनी 2 लाख रुपये दिले। आम्ही इंटरव्ह्यू लोकांचे पत्रक मागून आणि लोकांच्या सांगण्यावरून आम्ही पंडितला अध्यक्ष केलेले आणि महिला अध्यक्ष ज्या माझ्या राईटला आहे ते आठवले साहेबांनी आशा सोनवणेला केलेलं आहे। याच्यात तुम्ही लिहिलंय की शिंदे गटासोबत नाना बागुल यांनी युती केली त्यामुळे त्यांना तुम्ही कार्यमुक्त करता, पण इलेक्शनच्या टायमाला सुरेश बारशिंगे साहेब स्वतः इथं उल्हासनगरला आले होते आणि त्यांनी स्वतः डिक्लेअर केलं होतं की युती ही सेनेसोबत करावी म्हणून। हां, बारशिंगे आठवलेपेक्षा मोठा नाही आहे। आठवले साहेबांचा आदेश हा बारशिंगेला मानायला पाहिजे आणि बारशिंगेने सुद्धा या ठिकाणी आठवलेंनी ज्यावेळेस साहेबांनी बारशिंगेला फोन केला उल्हासनगरला जा आणि त्यावेळेला एक तारखेला बारशिंगे इथं होते, आम्ही 1 तारखेला आठवले साहेबांकडे होते। आठवले बारशिंगेने काय केलं असेल काही नाही, विश्वास उल्हासनगर रिपब्लिकन पक्षाचा बारशिंगे साहेबांनी विश्वासघात केलेला आहे। याच्यावर आम्हाला आता आठवले साहेबांकडे आम्ही ती तक्रार दिलेली आहे आणि जे ठाणा प्रदेशाध्यक्ष जे करेल ते आठवले साहेब आम्हाला मान्यता देणार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही कामाला सुरुवात केली। अण्णा जे आता नवीन कार्यकारी तुम्ही जी घोषित केलेली आहे त्यांना जे तुम्ही अध्यक्षपद दिलंय कशा प्रकारे काम करतील ते? या त्यांना सांगितलंय बीबी मोरे पॅन्थरच्या आहात, सुरेश सावंत पॅन्थरचे, आम्ही पॅन्थरचे आहोत आणि ज्याप्रमाणे राजा डाले, नामदार साहेब, भाई संगारे यांना प्रत्येक झोपडपट्टीमध्ये फिरून तिच्या लोकांचे कॉन्टॅक्ट केले, लोकांना एकत्र केले आणि पॅन्थर संघटना वाढून रिपब्लिकन पक्षामध्ये रूपांतर केलं आणि बीबी साहेबांच्या आमच्या सर्वांच्यामुळे इथे आम्ही 8-9 नगरसेवक निवडून देत होतो आणि यापुढे येणाऱ्या जे महापालिकेचे इलेक्शन आहे जास्तीत जास्त रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडून जातील अशा प्रकारचा आशय अध्यक्षांना सांगितलं आणि महिला अध्यक्षांना सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतः झोपडपट्टीमध्ये यांना मी प्रश्न विचारला। एकूण झोपडपट्ट्या आमच्याकडे 200-250 उल्हासनगरमध्ये आहे। 200-250 झोपडपट्ट्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या बांधणी करणार आणि त्याप्रमाणे आम्ही चांगल्या प्रकारे कामं माझे कार्यकर्ते करील अशी आशा आहे। माझे नेते आदरणीय सुरेश सावंत, आदरणीय बीबी मोरे साहेब, आदरणीय अण्णासाहेब रोकडे, आमचे बापा समान वयाने अंबादास गायकवाड ही सर्व जी मंडळी आहे त्या मंडळीने माझ्यावर जो
अध्यक्षपदाची जबाबदारी दिली मी पूर्णपणे, कारण मी पॅन्थरपासून काम करत आलेलो आहे. जे के डोके आमचे नगरसेवक होते त्यावेळेसपासून एक संघटनेमध्ये बांधील कसं असावं, परंतु या ठिकाणी नाना बागुल यांनी जो पक्षाचा घात केला आहे आणि शिंदेगडासोबत युती करून BJPवाले, आम्ही अंबादास गायकवाडवर मी स्वतः 11 AB फॉर्म BJPवाल्यांनी तयार करून ठेवले होते आणि 11 फॉर्म देत होते, परंतु नाना बागुल यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पूर्णपणे पक्ष विकून टाकला आणि उल्हासनगर शहरामध्ये रिपब्लिकन पक्ष अस्तित्वात ठेवला नाही. मी आणि अंबादास गायकवाड, मी तेही पत्रकारांना सांगतो, आम्ही त्याचं कारण एका पक्षात 2 माणसं राहू शकत नाही. नाना बागुल हा शिवसेनेचा नगरसेवक आहे आणि तो रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष कसा राहू शकतो, यासाठी सुद्धा आम्ही सिडको या ठिकाणी पत्र दिलं आहे. आमचे अंबादास गायकवाड कार्याध्यक्ष यांच्या लेखी पत्र आणि उल्हासनगर महानगरपालिकेला सुद्धा आम्ही पत्र दिलं आहे. पत्रकारांचं एक आभार मानेल की निश्चित जो संघटनेशी, मी जरी उद्या संघटनेशी गद्दारी करेल तर वरिष्ठ नेत्यांना अधिकार आहे पूर्णपणे मला काढून टाकण्याचा, कारण मी आंबेडकर चळवळीशी कधीही गद्दारी करणार नाही. नेत्यांचा आदर, कारण नेते आहेत तर आपण आहोत. नेत्यांचा आदर, आठवले साहेबांचे आदेश आणि सर्व जे कार्यकर्ते आहेत, माझे महिला भगिनी असतील, आमच्या ताई असतील, सर्व महिला भगिनी, सर्व आमचे नेते यांचा आशीर्वाद घेऊन मी काम करणार आहे. कुठे चूकभूल झाली तर पत्रकारांनी वेळीच मला सावधान करावं आणि नेत्यांनी सुद्धा मला सप्रात द्यावी की पंडित तू असं करतो, मी त्यांच्या शब्दाला किंमत देऊन ते जर सांगतील की पंडित राजीनामा दे तर मी लगेच राजीनामा देईल. मी नाना बागुलसारखा पदाशी चिटकून राहणार नाही, नाही म्हणजे नाही. जय भीम. पत्रकारांचे आभार. महिला अध्यक्ष जय भीम. पहिल्यांदी माझं जय भीम सुटत नाही. जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र. आणि जे मला संघटना दिलेली आहे, आता संघटना मला पुढे कशी न्यायची आहे आणि जी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी मला पुढे वाढवायची आहे आणि मला जोमाने काम करायचं आहे. जर त्याच्यामध्ये माझी कुठेही काही गलती असेल, मी सहखुशीने माझा राजीनामा द्यायला तयार आहे आणि मला एका निशाणाखाली सगळ्यांना उभं करायचं आहे, ताकद द्यायची आणि अल्पे मला पुढे न्यायची. आठवले साहेब आगे बढो, हम तुम्हाला चाहते. जे मला जेव्हा बीबी फॉर्म दिला तेव्हा त्यांनी माझी अक्कल काढली. माझे मूर्ख मला बोलले, तुला अक्कल आहे का, मूर्ख आहे का. म्हणजे तो माणूस जर कोणत्या बाईची इज्जत नाही करत, तो कोणत्या याचा की अध्यक्ष आहे म्हणून मला हे कुठं खटकलेलं आहे, माझ्या मनाला लागलेले आहेत त्या गोष्टी त्यांच्यावाल्या. नाना बागुल साहेब सुद्धा मला बोलले, तुला अक्कल नाही, तू मूर्ख आहेस, त्यांच्याकडे काय गेले. माझ्या हातातला बीबी फॉर्म इलेक्शनचा त्यांनी घेतला की तुझाच माणूस बोलतो की देऊ नकोस, आणि त्यांनी पुरी आरप्या इकून काढली नाना बागुल साहेबांनी. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.